आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर एक अत्यंत ओळखीचे पण तितकेच अस्वस्थ करणारे चित्र दिसते. नक्कीच. आणि हे चित्र खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणारे आहे. अगदी बरोबर. एका अशा तरुण वर्गाची कल्पना करा ज्यांच्या हातात उच्च शिक्षणाची आणि विद्यापीठाची चकचकीत पदवी आहे, पण त्यांच्या डोळ्यात भविष्याची कोणतीही स्पष्ट दिशा नाही. हो, म्हणजे त्यांच्याकडे आधुनिक जगाचे शिक्षण नक्कीच आहे, पण जगण्याची कोणतीही प्रगल्भ सवय किंवा आंतरिक शिस्त त्यांच्यात दिसत नाही. तसं पाहिलं तर त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या आवाजात एक प्रकारचा वरवरचा आत्मविश्वास नक्कीच जाणवतो. पण त्यांच्या रोजच्या कृतीत, त्यांच्या विचारांत कोणतेही सातत्य आढळत नाही. खरंय. आणि हे वास्तवाचे चित्र आजच्या काळात जितकं खरे वाटते तितकेच ते अनेक दशकांपूर्वी एका महामानवाला अस्वस्थ करत होते. या वास्तवावर एक अत्यंत भेदक आणि काळजाला भिडणारा प्रश्न 1938 सालीच विचारला गेला होता. तो प्रश्न होता, स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकविणार? अगदी तोच. आजच्या या वैचारिक प्रवासात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपला आजचा हा सखोल अभ्यास आंबेडकरांचे शिक्षण आणि स्वसुधारणेचे तत्वज्ञान या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदींवर आधारित आहे. आणि या सखोल विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की केवळ एक कागदी पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. हो, कारण शिक्षणाचा खरा आणि सखोल अर्थ हा जाणीवपूर्वक स्वीकारलेली जबाबदारी आणि निरंतर चालणारी स्वसुधारणा या दोन भक्कम स्तंभांवर उभा आहे. अत्यंत अचूक आणि विचार करायला लावणारी ही सुरुवात आहे. पण या तत्वज्ञानाची खरी खोली समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम त्या ऐतिहासिक क्षणाच्या मुळाशी जावे लागेल. म्हणजे तो काळ आणि ती परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे, बरोबर? नक्कीच. साल होते 1938, ठिकाण होते मुंबई आणि निमित्त होते अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या व्यासपीठावर उपस्थित होते. इथे या घटनेची ऐतिहासिक नोंद ठेवताना एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे. त्या दिवशी त्यांची प्रकृती अजिबात ठीक नव्हती. बापरे, म्हणजे तब्येत खराब असूनही ते तिथे गेले होते? हो, सततचे काम, संघर्ष आणि प्रचंड थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शरीराने त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. तरीही ते त्या संमेलनाला उपस्थित राहिले? अगदी बरोबर. कारण यामागे एक अत्यंत सखोल विचार होता. त्यांना तिथे जाऊन केवळ एक औपचारिक भाषण द्यायचे नव्हते किंवा टाळ्या मिळवायच्या नव्हत्या. म्हणजे त्यांना त्या नवशिक्षित विद्यार्थ्यांच्या मनात एक वैचारिक क्रांती घडून आणायची होती? हो, समाजाच्या मुख्य प्रवाहातून शतकानुशतके बाहेर फेकल्या गेलेल्या एका पिढीला त्यांच्या ऐतिहासिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा तो एक गंभीर प्रयत्न होता. आता हेच बघा ना, ह्यामागचा विचार जर आपण बारकाईने पाहिला तर लक्षात येते की ते भाषण एका प्रस्थापित समजुतीला थेट आव्हान देते. कोणत्या समजुतीला? जेव्हा आपण त्या भाषणाच्या सुरुवातीच्या भागाचं विश्लेषण करतो तेव्हा बाबासाहेब समाजातील एका बोचऱ्या गैरसमजावर थेट प्रहार करतात. अनेकदा आपण पाहतो, जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने तळागाळातून येतात त्यांना समाजाकडून टोमणे मारले जातात. म्हणजे तुम्ही एवढे शिकून काय करणार आहात? नुसती पोटापाण्याची नोकरीच का शोधताय? असे विचारले जाते. अगदी तेच. त्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करा, देशसेवा करा, असे मोठे उपदेश त्यांना दिले जातात. पण बाबासाहेब अत्यंत ठामपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने सांगतायत की हा उपदेश पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. हो, शिकलेल्या माणसाने नोकरी केली तर ते काही पाप नाही. पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? नोकरी मिळवणे म्हणजे नक्की काय? हे केवळ स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचे एक आर्थिक साधन असते की समाजाच्या सत्तेच्या वर्तुळात स्वतःचे एक भक्कम स्थान निर्माण करण्याची ती एक महत्त्वाची पायरी असते? हाच तो अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. बाबासाहेब नोकरीकडे केवळ एक आर्थिक उलाढाल म्हणून अजिबात पाहत नाहीयेत. भारताच्या सामाजिक रचनेचे आणि इथल्या जातीव्यवस्थेचे जर आपण तटस्थपणे विश्लेषण केले तर एक विदारक सत्य समोर येते. ते सत्य म्हणजे पिढ्यानपिढ्या अधिकाराच्या आणि सत्तेच्या जागा काही विशिष्ट आणि प्रस्थापित वर्गांनीच व्यापलेल्या होत्या, हेच ना? अगदी बरोबर. सत्तेच्या या निर्णय प्रक्रियेतून एका अत्यंत मोठ्या शोषित वर्गाला पद्धतशीरपणे बाहेर ठेवण्यात आले होते. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना दूर ठेवले गेले. हो, त्यामुळे जेव्हा वंचित समाजातील एखादा तरुण शिक्षण घेऊन नोकरी मिळवतो तेव्हा तो केवळ स्वतःचा आर्थिक फायदा करत नसतो, तो त्या सत्तेच्या आणि अधिकाराच्या रचनेत प्रत्यक्ष प्रवेश करत असतो. क्या बात आहे. म्हणजे तो त्या बंदिस्त व्यवस्थेचे दरवाजे उघडत असतो. शिक्षण हे स्वतःचे आणि पर्यायाने स्वतःच्या समाजाचे आयुष्य घडवण्यासाठी आहे. पण एक मिनिट,
इथे मला जरा थांबून या नाण्याची दुसरी बाजू तपासावीशी वाटते. सांगा ना. जर नोकरी मिळवणे, सत्तेच्या वर्तुळात जाणे हाच उन्नतीचा मुख्य मार्ग असेल तर त्यात एक मोठा धोका दडलेला नाही का? तुमचा रोख मला समजतोय. व्यवस्थेचा एक भाग बनल्यावर माणूस अनेकदा स्वतःचा समाज विसरतो. अगदी तेच. बाबासाहेबांनी याच धोक्याविषयी त्या भाषणात एक अतिशय कडवा प्रश्न विचारला आहे. ते विचारतात, शिक्षण घेतल्यानंतर माणूस अधिक स्वार्थी तर होत नाही ना? खरंय. तो केवळ स्वतःचे सुख, स्वतःचा आर्थिक फायदा आणि आपले कुटुंब या पलीकडे पाहुणेच सोडून देतो की काय? हे अगदी तसंच आहे जसं एखाद्याने वर जाण्यासाठी एका शिडीचा वापर करायचा आणि स्वतः वर पोचल्यावर तीच शिडी लाथ मारून पाडून टाकायची. नाही. आजकाल आपण पाहतो शिक्षणाचा उपयोग समाजाचे ऋण फेडण्यासाठी होत नाही. हो, त्याऐवजी समाजाकडून आणि व्यवस्थेकडून अधिकाधिक अपेक्षा ठेवण्यासाठीच जास्त होताना दिसतो. शिकलेला माणूस कर्तव्यापेक्षा आपले हक्क जास्त आक्रमकपणे मागू लागतो. हे निरीक्षण जितके अचूक आहे तितकंच ते भयावह देखील आहे. आणि हे वास्तव आपण आजच्या 21व्या शतकातही पदोपदी अनुभवत आहोत. यामागील मानसशास्त्र आपण समजून घेतले पाहिजे. शिक्षण माणसाला अनेकदा प्रचंड स्वयंकेंद्रित बनवू शकते. म्हणजे जेव्हा माणसाला ज्ञान मिळते, एक मोठी पदवी मिळते, तेव्हा त्याच्यात एक प्रकारचा छुपा अहंकार निर्माण होतो. हो, तो नकळतपणे स्वतःला इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ समजू लागतो. यातूनच मी, माझे करिअर आणि माझे कुटुंब ही संकुचित वृत्ती वाढीस लागते. आणि समाज व स्वतः यांच्यातील नाळ जर या अहंकाराने तुटली तर ते शिक्षण समाजासाठी अत्यंत घातक ठरू शकते. नक्कीच. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण जेव्हा शिक्षित वर्ग फक्त स्वतःच्या हक्कांची भाषा बोलतो तेव्हा तो त्या शिक्षणाचा सर्वात मोठा पराभव असतो. म्हणजे माणसाची आंतरिक मनोवृत्ती जर बदलली नाही, त्याच्यात जर कृतज्ञता नसेल तर ती विद्यापीठाची पदवी हा केवळ एक निर्जीव कागदाचा तुकडा उरतो. हाच तो शिक्षणाचा सर्वात मोठा धोका आहे जो बाबासाहेबांनी ओळखला होता. मग हा स्वार्थीपणा टाळायचा असेल तर काय करायला हवे? मला वाटतं शिक्षणाला केवळ एका विशिष्ट टप्प्यावर थांबणारी गोष्ट मानून चालणार नाही. अगदी बरोबर. आपण अनेकदा पाहतो, एकदा का विद्यापीठाची पदवी हातात पडली की अनेकांचा अभ्यास तिथेच पूर्णपणे थांबतो. हो, पदवीदान समारंभ झाला की पुस्तकांना कायमचे कपाटात बंद केले जाते आणि त्याऐवजी हातात सिगरेटच्या पेट्या येतात. किंवा आजच्या काळात म्हणायचं झालं तर सोशल मीडियाचा अमर्याद व्यसन लागते. ज्ञान मिळवणं सोपं असतं पण ते टिकवणं अत्यंत कठीण असतं. ही प्रतिमा खरोखरच अस्वस्थ करणारी आहे. पुस्तकांची जागा सिगरेटच्या पेट्यांनी घेणं. आपण पदवी मिळवतो पण आपली ज्ञानाची भूक तिथेच संपते का? म्हणूनच शिक्षणाला एक निरंतर चालणारी प्रक्रिया मांडणं गरजेचं आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला शिक्षणाचे खरे स्वरूप उमजेल. म्हणजे विद्या ही केवळ नोकरी मिळवण्यापुरती मर्यादित नाहीये? अजिबात नाही. विद्या ही एक अत्यंत कठोर शिस्त आहे. तो एक कधी न संपणारा व्यासंग आहे. बाबासाहेब स्पष्ट करतात की वाचन आणि ज्ञान यांचा जर नित्य सराव नसेल तर मिळवलेली विद्यासुद्धा गंजून जाते. म्हणजे माणसाचा मेंदू हा एखाद्या शस्त्रासारखी असतो. त्याला सतत विचारांची धार लावत राहावं लागते. स्वतःला घासून घडवत राहणं म्हणजेच बौद्धिक शिस्त. आणि इथेच ते एक अत्यंत विलक्षण तुलना करतात. ते म्हणतात, जशी एखाद्या माणसाला दारूची सवय लागते, ते व्यसन जसे त्याला अस्वस्थ करते, तशीच सवय विद्येची लागली पाहिजे. हो, अगदी तशीच ओढ आणि तडफड विद्येची लागली पाहिजे. ज्ञानाचे हे व्यसन माणसाला सतत प्रगतीच्या मार्गावर कार्यरत ठेवते. ज्याला वाचनाचं व्यसन नाही, तो माणूस आतून हळूहळू संपत जातो. बापरे, विद्येचे व्यसन! खरोखरच किती शक्तिशाली कल्पना आहे ही. पण जर ज्ञानाची ही आंतरिक शिस्त इतकी महत्वाची आहे तर मग समाजात आपल्याला याच्या अगदी उलटे चित्र का दिसते? तुमचा रोख भौतिक दिखाव्याकडे आहे ना? हो, लोक स्वतःच्या ज्ञानापेक्षा कपडे, गाड्या आणि घरांच्या दिखाव्याला जास्त महत्त्व का देतात? इथूनच या चर्चेचा प्रवाह एका अत्यंत व्यावहारिक वास्तवाकडे वळतो. ज्ञानाची ही जी आंतरिक संस्कृती आहे ती बाह्य जगातील भौतिक दिखाव्यापेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे यात समजावून सांगितले आहे. आजकाल माणसाची किंमत त्याच्या विचारांवरून नाही तर त्याने घातलेल्या ब्रँडेड कपड्यांवरून, त्याच्या आलिशान गाडीवरून ठरवली जाते. किंवा त्याच्या घरात किती महागडे फर्निचर आहे, शोभेच्या वस्तू आहेत यावरून ठरवली जाते. पण तसं पाहिलं तर बाह्य रूपाच्या या चकचकाटाने माणुसकी अजिबात वाढत नाही. खरंय.
जर तुमच्या आयुष्यात सौंदर्य नसेल, सखोल विचार नसतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाचनाची सवय नसेल तर माणूस हा पशुसारखा केवळ श्वास घेत जगतो. तो अन्नासाठी जगतो, पण अस्तित्वाचा खरा अर्थ त्याला कधीच समजत नाही. बाहेरून कितीही पॉलिश केले तरी आतला उथळपणा लपवता येत नाही. आणि याच उथळपणावर प्रहार करत ते वंचित वर्गाला एका अत्यंत कठोर पण सन्माननीय ऐतिहासिक जबाबदारीची आठवण करून देतात. हो, ते भौतिक दिखाव्याच्या मागे धावणाऱ्यांना थांबवतात आणि म्हणतात, तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात. तुम्ही घाणीत पडलेले रत्ने आहात. या एका वाक्यात किती भयंकर वेदना सामावलेली आहे. आणि त्याचबरोबर भविष्याची तितकीच मोठी प्रेरणाही आहे. ते श्रोत्यांना आठवण करून देतात की तुमच्या कुटुंबात मागील अनेक पिढ्यांमध्ये शिक्षणाचा प्रकाश नव्हता. समाजात कसलेही अधिकार नव्हते. शोषण आणि अज्ञानाच्या अंधारात ठेवले गेले होते. त्यामुळे आता अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर जेव्हा शिक्षणाची संधी मिळाली आहे, तेव्हा फक्त स्वतःचे घर भरणं हे तुमचे अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. म्हणजे पुढच्या पिढीसाठी हे काटेरी रस्ते साफ करणे, हा अंधार दूर करणे, हे एक ऐतिहासिक कर्तव्य आहे. नक्कीच, सामाजिक सुधारणा ही हवेत घडणारी जादू नाही. ती कुटुंबाच्या मुळांमध्ये रुतली पाहिजे. एका पिढीने जर कठोर परिश्रम करून ज्ञानाचा पाया रचला तरच पुढची पिढी त्या पायावर उभी राहू शकते. म्हणूनच लाचार शेळी होऊन न जगता सन्मानाने आणि जबाबदारीने माणसासारखे जगणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर केलेला हा बदल हाच मोठ्या सामाजिक क्रांतीचा खरा पाया कसा बनतो हे यातून स्पष्ट होते. हे ऐकताना खरोखर अंगावर शहारे येतात. पण हा वैयक्तिक बदल नेमका कसा होतो? मोठ्या मोठ्या क्रांतीच्या गप्पा मारणे सोपे असते, पण प्रत्यक्ष आयुष्यात तो बदल कसा आणायचा? इथूनच आपण या विश्लेषणाच्या अत्यंत जमिनीवरच्या टप्प्याकडे येतो. सामाजिक उन्नतीची ही मोठी जबाबदारी शेवटी एका सामान्य व्यक्तीच्या दररोजच्या निर्णयांवर अवलंबून असते. म्हणजे बाबासाहेब इथे स्वप्नरंजनात अडकत नाहीत. ते अत्यंत जमिनीवरचे आर्थिक वास्तव मांडतात. हो, ते कुटुंबाच्या जबाबदारीविषयी आणि वाढत्या खर्चाविषयी बोलतात. कल्पना करा, जर एखादा माणूस अतिशय कमी पगारावर कारकून म्हणून काम करत असेल आणि तरीही तो कोणताही विचार न करता अनेक मुलांना जन्म देत असेल, तर त्या मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? अगदी बरोबर. तुम्ही केवळ भावनेच्या आहारी जाऊन समाज मोठा करू शकत नाही आणि ही जबाबदारी तुम्ही केवळ समाजावर किंवा नशिबावर ढकलून मोकळे होऊ शकत नाही. हा विचार एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्लक्षित केलेला प्रश्न उभा करतो. सामाजिक सुधारणा ही केवळ रस्त्यावर उतरून दिलेल्या मोठ्या घोषणांमधून घडत नाही. ती घडते अत्यंत कठोर आणि व्यावहारिक जबाबदारीतून. कुटुंब नियोजन, जबाबदार पालकत्व आणि आर्थिक नियोजन हे समाजाच्या प्रगतीचे मूलभूत घटक आहेत. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1938 सालासारख्या जुन्या काळात अतिशय स्पष्टपणे सांगत होते. हे त्यांचे किती मोठे द्रष्टेपण आहे. हो, ते केवळ तत्वज्ञान सांगत नाहीत, तर स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचे आणि रोजच्या जबाबदाऱ्यांच्या भाराचे उदाहरण देतात. जीवन हे अत्यंत जाणीवपूर्वक आपली कौटुंबिक जबाबदारी निभावण्याचं नाव आहे. जो माणूस स्वतःच्या कुटुंबाला एक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वैचारिक वातावरण देऊ शकत नाही, तो समाजाचं नेतृत्व कसे करणार? हा त्यांचा अत्यंत परखड सवाल आहे. म्हणूनच ती ओळ, ज्या अत्यंत बोचऱ्या प्रश्नाने आपण ह्या वैचारिक प्रवासाची सुरुवात केली होती, ती पुन्हा एकदा आपल्या समोर येऊन उभी राहते. स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकविणार? ही ओळ आता केवळ एक ऐतिहासिक वाक्य वाटत नाही, तर तो आपल्या प्रत्येकाच्या आत डोकावणारा एक पारदर्शक आरसा बनतो. या आरशात पाहताना आजच्या वास्तवाची तीव्रता अधिकच गडद होते. जो माणूस स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहू शकत नाही, तो समाजातील दुर्बलांना काय आधार देणार? ज्याच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेळेची, वाचनाची आणि विचारांची कोणतीही शिस्त नाही, तो दुसऱ्यांना शिस्तीचे धडे कोणत्या अधिकारात देणार? हे पचवायला अत्यंत अवघड असं सत्य आहे. आपण अनेकदा जग बदलण्याची भाषा करतो, पण स्वतःत बदल करण्याची वेळ येते तेव्हा आपण पळवाटा शोधतो. अगदी तंतोतंत. आपण जर ह्या संपूर्ण वैचारिक प्रवासाचा अर्क एकत्र केला तर काय निष्पन्न होते? स्वाभिमान, सखोल ज्ञान साधना, वैयक्तिक शिस्त आणि स्वतःच्या कुटुंबाप्रती व समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि कोणताही स्वार्थ नसलेले समाजहित, ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरी माणुसकी तयार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित असलेले दस्तऐवज नाहीत. ते आजही आपल्याला अत्यंत अचूक मार्गदर्शन करतात. ते आपल्याला सतत दोन अस्वस्थ करणारे प्रश्न विचारतात. पहिलं, शिक्षण घेत असताना आपण खऱ्या अर्थाने आतून सुधारतोय का? आणि दुसरं,
नोकरी करत असताना, पैसा कमवत असताना आपण आपली समाजाप्रती असलेली ऐतिहासिक जबाबदारी प्रामाणिकपणे निभावतोय का? हे विचार केवळ भूतकाळात रमण्यासाठी नाहीत, तर ते आपल्या वर्तमानाला आकार देण्यासाठी आणि भविष्याची एक मजबूत शिदोरी निर्माण करण्यासाठी आहेत. जोपर्यंत समाज या तत्वांचं पालन करत नाही, तोपर्यंत खरी प्रगती केवळ एक मृगजळच राहील. खरोखरच 1938 सालचे हे विचार आज इतक्या दशकानंतरही इतके जिवंत आणि प्रासंगिक कसे असू शकतात याचं प्रचंड आश्चर्य वाटतं. आणि त्या महामानवाच्या द्रष्टेपणाविषयी मनात अत्यंत आदरही निर्माण होतो. आजच्या या सखोल विश्लेषणामधून आपण शिक्षणाचा खरा उद्देश समजून घेतला. नोकरीचे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक महत्त्व काय असते हे पाहिले. अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव असणं किती आवश्यक आहे यावर आपण चर्चा केली. आणि बाह्य जगातील उथळ दिखाव्यापेक्षा आंतरिक संस्कृती आणि बौद्धिक शिस्त कशी श्रेष्ठ असते हेही आपण समजून घेतले. पण आता आपण या वैचारिक प्रवासाच्या शेवटी आलो आहोत. हो. हा प्रवास थांबवताना श्रोत्यांसाठी एक नवा आणि प्रक्षोभक विचार आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच. तो विचार काय आहे? आजच्या या अत्यंत वेगवान आणि जीव घेणाऱ्या स्पर्धेच्या जगात जेव्हा आपण केवळ मार्कशीटवरील छापलेल्या गुणांना आणि लाखांच्या पॅकेजलाच यशाची अंतिम पावती मानतो, तेव्हा आपण सर्वजण मिळून नकळतपणे अशी एक उच्च शिक्षित पण बौद्धिक आणि भावनिक शिस्त नसलेली पिढी तर तयार करत नाही आहोत ना. बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. एक अशी पिढी जिच्याकडे जगाला बदलण्याची सर्व आधुनिक साधने आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण स्वतःला आतून सुधारण्याची, स्वतःच्या विचारांना तपासून पाहण्याची कोणतीही इच्छा त्यांच्यात शिल्लक राहिलेली नाही. या वास्तवावर आपण सर्वांनीच शांतपणे विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी बरोबर. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि तितक्याच सखोल विषयासह. तोपर्यंत वाचन करत रहा आणि विचार करत रहा.